नमस्कार. आज आपण टोमॅटोचं सार बनवूया हां. त्याच्यासाठी मी मसाला काढला आहे वाटप. तर ते हे खोबरं घेतलं आहे, 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 असतील, अर्ध्या कापून कट करून घेतल्या, अर्धा चमचा धणे घेतले आहेत, 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 टोमॅटो आहेत छोटे छोटे कट करून घेतले आहेत आणि कांदा घेतला आहे. ह्याचं मी मिक्स असं वाटप करणार मिक्सरमध्ये. आणि फोडणीला कढीपत्ता आहे आणि 2 लसूणच्या पाकळ्यात आणि हा 2 अख्खा टोमॅटोच्या पेस्ट ठेवल्या, कारण मला थोडंसं 2 कपच सार करायचं आहे, जास्त नाही, 2-3 फार फार तर जास्त नाही करायचं आहे म्हणून. तर पण आता काय जण लोक काय करतात, टोमॅटो हे करून घेतात, बॉईल करून घेतात उकडून आणि मग त्याचं सार बनवतात, साल वगैरे काढतात. तर आपल्याला नाही, मला हे डायरेक्ट सगळं मिक्सरला लावायचं आहे, वाटप हे काढलं आहे ते, आणि फोडणीला द्यायचं आहे एवढं. तर लसूण वगैरे मोजकेच घातलेत, कारण लसूण खूप महाग झाली आहे ना, वापरायची पण थोडीशी, जास्त नाही वापरायची असं. तर आणि तर मग हाच टोमॅटोचं सार आहे आणि भाजी म्हणून जराशी सुकट बनवणार आहे नंतर. तर मग चला मी मिक्सर लावते आणि नंतर फोडणीला देते, तेव्हा पुन्हा आपण दाखवूया. चला आता आपण सार फोडणीला देऊया हां. त्याच्यासाठी तेल टाकते. तेल पण आपण थोडंसं वापरायचं, मोदी म्हणाले आहेत ना तेलाचा वापर थोडा करा. तर आपण आणि शरीरासाठी पण खराब ते तेल. कढीपत्ता टाकते, लसूण टाकते आणि हे 2 कोकमं घेतली असेल तर सारात टाकायला, आणि मोहरी टाकते. जरासं हिंग टाकूया हां. आपण ते सार हे वाटप तयार केलंय ना, ते फोडणीला देऊया. घट्टसं वाटप लावलेलं आणि त्याच्यात अर्धा पेला पाणी टाकलं. आता आपण फोडणीला देऊया. छान वास आला हिंगाचा, लसूणचा. जास्त नाही, थोडंसं करायचं आहे ना आपल्याला. थोडंसं अजून पाणी टाकते हां, कारण सार असतं ना ते, हे टोमॅटोचं सार जर दिलं ना वाटीवर आणि ते जर भात संपूर्ण सार उरलं तर आपण सार पण पिऊन टाकतो, टाकून देत नाही, म्हणून ते थोडंसं. आणि हे 2 तुकडे ठेवले आहेत ना टोमॅटोचे, ते टाकते कच्चे. आता मीठ टाकूया हां. टमाट्याच्या साराला उकळी आली ना की थोडं कमी गॅसवर तसंच शिजून द्यायचं, कड चांगला, म्हणजे कमी गॅसवर, मग मोठ्या गॅसवर नाही, आणि चांगलं असं शिजू द्यायचं आणि मग ते गॅस बंद करायचा.
रंग छान आला आहे ना टोमॅटोच्या साराला, मस्त वाटते, वास पण छान येतोय. आणि कड आला ना की मग ती 2 कोकम आहेत ती टाकणार आहे आणि मग गॅस बंद करणार. टोमॅटोचं सार छान लागतं. म्हणजे आम्ही कशी मालवणी लोकं आहोत ना, मालवणी पट्ट्याची, तर 15 आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा कधीतरी सार भात पाहिजे असं वाटतं, खावंसंच वाटतं सार भात. तर मच्छी तर म्हणजे खूप दुर्मिळ झाली आहे. मच्छीला गेलं तर मच्छी मिळतच नाही, वेगळ्या प्रकारची काहीतरी मच्छी असते आणि ती मग घेतली तर सगळीजणं खाणार तेच घेणार ना, एकाला एक म्हणून ती घेत नाही. म्हणून म्हटलं आता टोमॅटोचं सार बनवते. आणि थोडीशी माझे मिस्टर त्यांना सुकट आवडते, ती सुकट बनवणार मी. सुकट नंतर कधीतरी दाखवेन तुम्हाला, हा खूप मोठा होईल ना व्हिडिओ म्हणून. तर आता मस्त कड आलं आहे साराला, छानपैकी झालं आहे, पण घट्टसर झालं आहे. आता ही 2 कोकमं ठेवली आहेत ना, ते एकाचे 2 तुकडे करून ठेवले, ते टाकूया. हां, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं मीडियम असं करायचं. आणि एवढं सगळं आपण सामान घालतो नाही करतो ना, ते टाकून पण द्यायला नको, म्हणून थोडंसं करायचं. तर अशा प्रकारे आज टोमॅटोचं सार केलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि बघा कसं लागतं, छान लागतं टोमॅटोचं सार. अगदी मच्छीचंच आपण जे वाटप करतो तसंच, पण एकदम थोडं. मच्छी अशी बांगडा वगैरे असेल तर अर्धा चमचा बडीशेप घालावी लागते, बाकी टोमॅटोच्या साराला नाही घातली म्हणजे घालायचीच नाही घातली तरी चालते. तर अशा प्रकारे मी टोमॅटोचं सार बनवलं आहे. ते तसं तुम्ही पण बनवा आणि नेहमी माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.